डाउनलोड केलेलं. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत. आमचा नाश्ता वगैरे सगळं झालंय. जरा शेकोटीला बसले चुलीजवळ, पाणी गरम होते. गप्पा गोष्टी चालल्यात आमच्या. कालचा अनुभव कसा होता त्याबद्दल. एकदम एक नंबर अनुभव होता कालचा. एवढा काही एक्सप्लेन नाही करू शकत. अशक्य गोष्ट शक्य झाली. दाखवली आम्ही. एका दिवसात बरेच जण म्हणतात की एका दिवसात रतनगड ते भैरवगड होत नाही. मधला एक हॉल्ट असतो. आणि महाराष्ट्रातले 2 टॉप केलेत आम्ही. काय महाराष्ट्रातले 2 टॉप केलेत. हायेस्ट शिखर केलेत. घनचक्कर आणि गवळदेव कात्राबाई पण. आणि आता ताराबाई बाकी आहे. तारामती बाकी आहे. तारामती बाकी आहे. आता तारामतीला पण जायचंय, हरिश्चंद्रगडला. आणि कल्पेश मोरे तारामती पण करणार आहे आज. चला आता आम्ही काल मुक्काम केला भैरवगडच्या पायथ्याशी. आज सकाळी आम्ही भैरवगड करणार आणि हरिश्चंद्रगडला निघणार आहोत. चला, जय शिवराय. आमचा ट्रेक आता चालू होते. पहाटे पहाटे. कल्पेश तू येतोय ना? येतोय का? चला चला, पुढे पुढे पुढे. तुमच्या मागे आम्ही तुम्हाला फॉलो करतो. चला रे, कल्पेशच्या मागे मागे चला सगळ्यांनी. भैरवगड आता आम्ही चढणार आहोत. काल रात्री उशीर झाला त्यामुळे आम्हाला चढायला नाही भेटलं. बोललो गावातच जाऊ, आराम करू, दुसऱ्या दिवशी पहाटे भैरवगड चढूया. आता भैरवगड करू आणि हरिश्चंद्रगडच्या दिशेने आम्ही जाणार. तिथे डोकं टेकवणार आणि निघणार. एक जागृत देवस्थान आहे भैरवगडाचं. हे बघा, तुम्हाला बोर्ड दाखवतो. यात्रा वगैरे भरते इथे. गडाची कमान. आपण पण दर्शन घेऊया. चला. हां, आणि आपण ते बोलले की आता लोक येतात चप्पल, गावातली लोक नेहमी अनवानीच आहेत. चला. चल. भैरवगड आता जवळ आलाय. ही शिडी खूप फेमस आहे. बरेच इंस्टा रील्सवर आपण पाहिला असाल या शिड्यांचा तो व्हिडिओ. काल रात्री आम्ही या डोंगरावरून आलो खाली, पण अंधार पडला होता. बोलो गड पाहता येणार नाही, त्यामुळे आम्ही गड उतारच झालो. बोलो सकाळी उठून गड बघूया आणि मग हरिश्चंद्रगडाकडे जाऊया. हरिश्चंद्रगड जसा झालेला आहे आपला, भैरवगड झाला नव्हता. त्यामुळे भैरवगड आज बघायचं आहे आम्हाला. आणि मग पुढे आम्ही निघणार आहोत. किती वेळ लागते त्यावर डिपेंड आहे. आजचा ट्रेक हा आमचा जो 2 दिवसाचा होता, तो ट्रेक ॲक्च्युली 3 दिवसाचा आहे. आणि आम्ही 2 दिवसामध्ये पूर्ण करायला ट्राय केलं होतं आणि झालाही. म्हणजे पहिल्या दिवसाचं खूप मोठं टार्गेट आम्ही पूर्ण केलं. ते म्हणजे 27 किलोमीटर आम्ही चाललो आहे. रतनगड ते भैरवगड शिरपुंजे गावापर्यंत. खूप मोठं टार्गेट होतं. आणि बऱ्याच जणांकडनं कळलं की हा पॅच पूर्ण 2 दिवसाचा पॅच आहे, एका दिवसात होत नाही. तो आम्ही पूर्ण केला आहे. एक प्राऊड फिलिंग गोष्ट आहे आमच्यासाठी, खास करून. संदेश, तुझं काय मत याबद्दल? खरं तर 2 दिवसाचा ट्रेक होता गवळदेवपर्यंतचा आणि भैरवगड शिरपुंजे. नॉर्मली काय होतं की लोक गवळदेवला स्टे करतात,
ते कॅम्पिंग वगैरे करतात. गावातल्या लोकांची सोय ते वरती करून देतात. तर कंटाळा दमला विचारा. कालच्या ट्रेकनी खूप दमछाक झाले. राजगड आणि रायगडचा ट्रेक आपण करतो तेव्हा घाटातून कोकणात उतरतो, त्यामुळे पूर्ण उतार असतो. पण ह्या ट्रेकमध्ये तसं नाही आहे. चढ उतार खूप आहेत आणि दमछाक करणारा ट्रेक आहे हा खूप. म्हणजे ज्यांनी रायगड ते राजगड केला आहे त्यांचे अनुभव मी ऐकले. खास करून संदेशच माझ्याबरोबर आहे. राजगड ते रायगड खरं अंतर ह्याच्यापेक्षा जास्त आहे. ते जवळपास 60 किलोमीटर आहे. आणि गेल्या जून महिन्यामध्ये आपण या जून महिन्यामध्ये 2025 आपण तो 2 दिवसामध्ये पण केलं होतं पावसाळ्याच्या सीझनला राज्याभिषेकाच्या वेळी. पण दोघांमध्ये अंतर एवढंच आहे. ह्याचं अंतर जरी कमी असलं जवळपास 40 किलोमीटरचा हा ट्रेक आहे रतनगड टू शिरपुंज आणि हरिश्चंद्रगड. पण मोठा फरक हा आहे की राजगड ते रायगड हा पूर्ण उताराचा भाग आहे आणि रतनगड टू शिरपुंजे हा चढणीचा भाग आहे. अंतर जरी कमी असलं तरी दम जास्त लागतो या वाटेवरती आणि पाण्याची सोय फार कमी आहे. शक्यतो नाहीच. कात्राबाई नंतर जर तुम्ही लकी असाल तर तुम्हाला गवळदेवला पाणी भेटतं, ते पण पावसाळ्यानंतरच्या 2 महिन्यामध्येच. नंतर ते पाणी आटून जातं कारण उन्हाचा मारा इथे भरपूर आहे. तिथून डायरेक्ट तुम्हाला पाणी भेटेल भैरवगडावरती. मध्ये जवळपास एक 4-5 तासाचा पॅच आहे, तिथे पाणी म्हणून तुम्हाला बघायला भेटणार नाही. त्यामुळे जर येत असाल तर पूर्ण तयारीनिशी या. चला जाऊ आपण चढूया. कात्राबाईला आपल्याला 2 पाण्याचे टाके मिळतात त्याच्या अलीकडे. म्हणजे रतनगड सोडल्या कात्राबाईच्या दिशेने आपण वळतो त्यावेळेस 2 पाण्याचे टाके भेटतात. त्यानंतर भैरवगडपर्यंत आपल्याला कुठेही पाणी मिळत नाही. त्यामुळे असं वाटतं की प्रत्येकाकडे कमीत कमी 5 लिटर पाणी असावं जर ह्या पॅच पूर्ण कवर करायचं असेल तर. कारण 2 लिटर तर मधल्या पॅचमध्ये आपल्याला जेवणासाठी पाणी वगैरे लागणार. त्यामुळे पाणी भरपूर पाहिजे. आम्ही 2 लिटर पाणी घेऊन पण संपलं होतं आमचं पाणी. जेवल्यानंतर पाणी लागतंच प्रत्येकाला. चला आपण पायरी चढू. अर्ध्या तासाच्या चढाईनंतर फायनली आम्ही त्या खिंडीत आलो आहे. घनचक्कर आणि हे भैरवगडच्या खिंडीत आलो आहे. मित्रांनो आता आम्ही त्या पॅचला आहे जिथना घनचक्करची शिडी ही आणि भैरवगडची शिडी हा मधल्या पॅचला आहे. खिंडीजवळ ती जॉईंट होते. जेव्हा आपण तो रेंज ट्रेक करतो रतनगड ते भैरवगड शिरपुंजे त्यावेळेस ह्या शिडीजवळ आपल्याला यायचं आहे ह्या खिंडीमध्ये आणि मग भैरवगड आपण चढतो. म्हणजे बराचसा भाग आपण स्किप करतो गावापासून चढण्याचा. आणि आपण आता भैरवगड चढतो आहे. चढलो आता त्या पॅचला आपण भैरवगडच्या जवळ मंदिराजवळ ही बघा ही शिडी. ह्या शिडीने आपल्याला उतरायचं खाली आणि ह्या शिडीने वरती चढायचं. गावातून चढताना आपल्याला एक कमान लागली होती भैरवगडाची आणि आता आपण मंदिराजवळ पोहोचतोय. अजून एक कमान आहे तुम्हाला दाखवतो मी समोर. ही एक जागृत देवस्थान आहे. तुम्ही कधी आलात तर भेट द्या नक्कीच. हर हर महादेव. जय श्रीराम. आता आपण भैरवगडावर प्रवेश केला आहे आणि प्रवेश केल्या लगेच पाण्याच्या 3-4 जोरटाके आपल्याला बघायला मिळतात. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा 1 2 3 4. पाणी गढूळ आहे एकदम, पिण्यायोग्य नाही वाटत. गडावर मगाशी आपण त्या 4 जोरटाक्या पाहिल्या आणि अजून पण आहे. ह्या साईडला आपण बघूया. हे एक मस्त आहे पाण्याचा कुंडच आहे.
आतमध्ये जाऊन बघू आपण. कुंडाजवळ जाऊन बघूया कसं आहे पाणी, काय. हे पाणी मला वाटतं की पिण्यायोग्य आहे, एकदम साफ पाणी आहे. लोकांनी कचरा वगैरे टाकलाय पाण्यात. हे पिण्याचं पाणी आहे दिसतंय. हे बघा वेफर्सचं पॅकेट आपण काढूया जरा. कचरा भरपूर टाकलाय. इथे पण कचरा आहे. हे बघा पण पाणी चांगलं आहे, तुम्ही पिऊ शकता. 4 जोड टाक्या बघितल्या आणि त्यानंतर अजून एक भुयार पाण्याचा टाका बघितला आपण. आणि अजून एक हे बघा 1 2 3 4 इथे पण 4 जोड टाक्या आहेत पाण्याच्या. वरच्या डब्यात पण पाण्याच्या टाक्या आहेत. ह्या साईडला काहीतरी देवस्थानाचं दिसतंय, आपण बघायला जाऊया. विरगळ आपल्याला बघायला मिळते इथे. वीराच्या स्मरणार्थ बनवलेले असते. समोर विरगळ आहे. विरगळ आहे आणि ही गणपती बाप्पाची मूर्ती वाटते. ही हे गणपती बाप्पाच वाटतं ना. हो हो. समोर गणपती बाप्पाची मूर्ती आहे, बाजूला विरगळ आहे, चारी बाजूनी कोरलेली आहे ती. आपण इथे खाली जाऊन बघू काय आहे खालच्या टप्प्यात. गडावरचं मुख्य मंदिर, देवस्थान जे बोलतो आपण, ते इथेच आहे या गुफेत. बघूया पण जाऊन. पलीकडच्या बाजूने एंटर आहे, या बाजूने एंटर आहे. मुख्य देवस्थान भैरवगड. भैरवगडाचं आपलं दर्शन झालं आहे, भैरवनाथाचं. आणि तिथले गुरुजी आहेत ते आपल्याला माहिती देणार आहेत इथल्या देवस्थानाबद्दल. आपण जाणून घेऊ त्यांच्यावर माहितीबद्दल. तुमचं नाव काय तुमचं? ओके. काय ह्या देवस्थानाबद्दल काय माहिती आहे? देवस्थान हे जागृत देवस्थान आहे, पांडवकालीन आहे. ही मूर्ती सगळ्या दगडामध्ये आहे. दगडा पूर्वीपासूनच आहे? पूर्वीपासून आहे, पांडवकालीन आहे. अजून इतिहास वगैरे काय? इतिहास नाही एवढं सांगता येत. हां हां. यात्रा वगैरे कधी यात्रा आश्विन महिन्यात राहते. महाशिवरात्री पौर्णिमेच्या दिवशी एकदाच होते का? नाही, 2दा होते. चैत्र नदी पण राहते. चैत्र. धन्यवाद. चला आपण आता निघूया. ते पण इकडं वरती. मित्रांनो, आपण आता जे भैरवगडाचं मंदिर पाहिलं, हे बघा पूर्ण कातळात कोरलेलं आहे. आपण मंदिरामध्ये आतमध्ये पण गेलेलो आणि मंदिरामध्ये जी मूर्ती होती भैरवनाथाची, ती मूर्ती पूर्ण एकाच कातळामध्ये कोरलेली आहे. आणि मंदिर हे पांडवकालीन आहे बोलतात. तुम्हाला अजून काही आयडिया असेल या मंदिराबद्दल, ऐतिहासिक काही जुन्या गोष्टी माहिती असेल, पौराणिक गोष्टी माहिती असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगाव्या, जेणेकरून अजून पुढे माहिती मिळेल आपल्याला. या बाजूला एक विरगळ आहे, तीही बघूया आपण. नाही, इथनं जाऊया. इथं आहे ना. हाय. चैत्र पौर्णिमेला पण इथे जत्रा भरते आणि महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी महाशिवरात्रीला पण जत्रा भरते. हे बघा शिल्प आहे, भैरवनाथाचंच आहे.
कातळात कोरलेलं. अश्विन वाराच्या महिन्यात जास्त जत्रा राहते अश्विन महिना. तेव्हा म्हणजे फार येते ना मार्गाने हा ना. लई गर्दी आहे. इकडे खाली उतरायला त्या खाली पाय गर्दी होत असते, सगळ्या शिड्या मोठी गर्दी. पूर्ण जागृत देवस्थान. हा आखी रात जागृत राहते. मग सकाळची गर्दी. किती गावात नाही इथं लोक येतात? गंज गावातून येत असतील. आता ते एवढा आपण काला विचारतो. तुम्ही कुठून आलात? इथलं गावात गावातले आहेत. त्या टायमाला म्हणजे भरपूर गर्दी राहते. आणि इथे पाण्याची सोय काय मग एवढी लोक आल्यावर? इकडे पाणी आहे इथं. खूप भरपूर पाणी आहे. इकडे पाणी आहे. ते कुंड आहे ते असं ह्याच्यात गुफेमध्ये ते जलकुंभली जलकुंभली. देवाला जायचं असेल ना? जलकुंभ. हा, ते पितात ना. हा. इथे आहे ना पियाला. इथं हा. देवाला. हा हा हा. देवासाठी इथनं आणतात का? इथं मागे वर येताळ आहे तिकडे. वेताळ काय? हा, येताळ. वेताळ मंदिर. हा तिकडे इथं वर आहे ना. हम्म. चालेल. चला आपण निघूया. खाल्ला पण त्यांनी प्रसाद खाल्ला पण वरती जाऊ. वरती पण पाण्याच्या टाक्या आहेत. थोड्या वरती आला आपल्याला एक अजून एक गुफा दिसते बघायला. आपण त्या आतमध्ये जाऊया. कमानीतनं वाकून जावं लागतं. खराब आहे गुफा. या साईडला हे बांधकाम तुम्ही बघू शकता. प्रॉपर दगडी आणि कातळात कोरलेलं बांधकाम आहे. हे बघा इथे बघा शिल्प पण आहे छान प्रकारे. या बाजूला काय आहे? काय नाही. इकडे जाऊया आता. दुसऱ्या बाजूला पण बघूया जरा. इथे पण एक पाण्याचा टाक आहे. 3 जोड टाके आहेत गडावर. एवढ्या पाण्याच्या टाक्या आहेत. 4 जोड टाके. हा 4 जोड टाके. इथे पण 4 जोड टाक्या आहेत. तिकडे पण 4 जोड टाक्या होत्या. ह्या पण 4 जोड टाक्या आहेत. आणि आपण प्रवेश केला गडावर तेव्हा पण आपल्याला 4 जोड टाक्या दिसल्या. आता वरच्या टप्प्यात जाऊया. संदेश इथनं जाऊ तर तिकडे वरच्या टप्प्यात पण जाऊ. बघूया काय. आम्ही माती गोळा करतोय गडाची. संदेश प्रत्येक गडावर जाऊन माती गोळा करतो. काय विशेष असं काही नाही. छोटासा उपक्रम आहे. येत्या काळात त्याची माहिती देईनच मी तुम्हाला लवकरच. आणि त्यासाठीच थोडासा खटाटोप चालू आहे. हां भैरवगडची माती मिळालेली आहे. आणि अभि तुझा भैरवगड झाला? नाही भैरवगड नाही झाला. हां अभिचा माझा संदेशचा आमचा तिघांचाही भैरवगड शिरपुंजे झाला नव्हता. मोरोशीचा भैरवगड झाला आमचा. तर आज आमच्या लिस्टमध्ये अजून एक किल्ल्याची भर पडली. भैरवगड शिरपुंजे गावातला खूप बघण्यासारखा किल्ला आहे. आणि मेन म्हणजे मुख्य म्हणजे हे एक जागरूक देवस्थान आहे. जत्रेच्या वेळेस तुम्हाला किल्ला अनुभवायचा असेल तर जत्रेच्या वेळेस तुम्हाला अनुभवता येणार नाही. पण जत्रा अनुभवता येईल. तुमच्यावर आहे डिपेंड. चला आपण वरचा टप्पा बघूया. वरती आल्यावर अजून एक गुफा लागते आपल्याला. मंदिरच आहे. इथं पाण्याचं टाक आहे. हे पाणी एकदम शुद्ध आणि पिण्यायोग्य आहे. कोणी इथं कचरा टाकलेला नाही. जसं त्या टाक्यामध्ये कचरा वगैरे आपल्याला बघायला मिळाला तसं इथे नाही आहे. इथे पण मंदिर आहे. आणि बघा शिवलिंग पण आहे. पाण्यामध्ये शिवलिंग आणि नंदी पण आहे. आतमध्ये आपल्याला जाता येणार नाही. पाण्याने भरलं आहे फुल. पाण्याचा टाका बाजूला भुयार टाका. आणि एक अशी गोष्ट आहे भारी आहे एकदम. मासे शिवलिंगावर आहेत. हे बघ छोटे छोटे मासे शिवलिंगावर आहेत. खूप बघण्यासारखी गोष्ट आहे. भारी गोष्ट आहे. अशी गोष्ट कधी आम्ही बघितलीच नाही. शिवलिंगावर मासे आहेत. छान आहे. लोक आतमध्ये जात नाही. बाहेरनंच नैवेद्य वगैरे ठेवतात. आणि आता आम्ही भैरवगडाच्या टॉपला आहोत. वेताळ देवाचं देवस्थान आपल्याला बघायला मिळतं. हे बघा समोर हे देवस्थान आहे वेताळ देवाचं. आपण लांबूनच नमस्कार करू.
या बाजूला बघूया बॅक साईड. इथेही जोड टाक्यात पाण्याच्या तिकडे समोर. पण आत्ता ज्या गुफेमध्ये जे पाणी पियालो आम्ही तेच पाणी देवासाठी वापरतात. ते पाणी एकदम जबरदस्त होतं. ही मागची बाजू आहे पूर्ण, ही खालची. समोर तिकडे हरिश्चंद्रगड दिसतो. आपल्याला तिकडे जायचं आहे पाचनीमध्ये. तिकडे पोचल्यावर आपला ट्रेक पूर्ण होईल. आम्ही त्या डोंगर धारेवरनं आलो, जी घनचक्करची डोंगर धार आहे. त्याच्या पलीकडे गवळदेव आहे, त्याच्या पलीकडे कातराबाई आहे. असं अशी डोंगररांग करत करत आम्ही आलो आहे. कालचा ट्रेक आमचा 27 किलोमीटरचा ट्रेक झाला पूर्ण. काल आणि कालचा पूर्ण एका दिवसाचा ट्रेक. या साईडला पण काहीतरी दिसतंय. ही खाच कसली दिसते काय माहित नाही. आपण तिथे जाणार नाही. आता आपण गड उतार होतोय. गडावर पाहण्यासारख्या गोष्टी म्हणजे मंदिर आहे आणि गडावर खूप पाण्याच्या टाक्या आहेत. कमीत कमी 20च्या वर पाण्याच्या टाक्या आहेत. त्यातल्या काही टाक्यांमध्ये पाणी पिण्यायोग्य आहे आणि भुयार पाण्याचे टाके आहेत. 2 मंदिरं आहेत. आपला आता गड उतार होतोय.